बाथरूमला येईपर्यंत वाल्मिक कराडने मला मारहाण केली. आता तुरुंगात सडत आहे. आयुष्यभर तुरुंगातच सडावं लागणार आहे. धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येणार असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं. लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो, या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे. मी याविरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही करुणा शर्मा यांनी दिला. करुणा शर्मा मुंडे यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मनातली खदखद व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या कारमध्ये कशाप्रकारे रिव्हॉल्वर ठेवण्यात आली, पोलिसांचा गैरवापर करत मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटात भ्रष्ट मंत्री असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं. पुण्यातील लोकांची जमीन धनंजय मुंडेंनी खाल्ली असून त्यांना घेऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. करुणा शर्मा यांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा 2 पैशांची किंमत नसलेला गुंडा आहे. त्याने मला 8 महिन्यांपूर्वी मारले होते. मला बाथरूमला येईपर्यंत तो मला मारत होता. या राजकारण्यांनी न्याय केला नाही तर देव न्याय करेल. वाल्मिक कराड याने मला मारून 8 महिनेही झाले नसतील. आता तो जेलमध्ये सडतोय. त्याचसोबतच लवकरच धनंजय मुंडेही तुरुंगात जाणार आहे. लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो, या सगळ्यांचे पुरावे मी देणार असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं. सनदी अधिकारी दीपा मुधोळ या जिल्हा अधिकारी असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. पोलीस अधिकारी देखील होते. त्या ठिकाणी वाल्मिक कराडने मला सगळ्यांसमोर मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज धनंजय मुंडे यांच्यामुळे मला मिळाले नसल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. मला हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली होती.